तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे, आपल्या गणपती बाप्पांचं आगमन लवकरच होणार आहे आणि त्यासाठी आज आपण एकदम असा जबरदस्त विशाळ गणपती बाप्पांचा व्हिडिओ बनवला आहे। जर तुम्हाला सुद्धा असा व्हिडिओ बनवायचा असेल तर एकदम सोपा विषय, तुम्हाला काय करायचं आहे, आपल्यापाशी म्हणजे कॅपकट असणं खूप गरजेचं आहे। कॅपकट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल आणि सर्व मटेरियल सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटते, त्यामुळे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। आणि जर काय प्रॉब्लेम आला म्हणजे डाउनलोड करताना वगैरे, तर तुम्ही काय करा, आपल्याला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा, आपण तिथे तुम्हाला जे काय ते एकदम असं विशाळ पद्धतीनं जे काय ते म्हणजे काय म्हणते त्याला उत्तर देऊ आणि त्या प्रॉब्लेमला आपण सॉल्व्ह करू। चला जा व्हिडिओ सुरू करूया। सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, हा जो आपला व्हिडिओ आहे, व्हिडिओ बनवण्यासाठी सगळं मटेरियल वगैरे तुम्ही घेतला असतीलच, काही विषयच नाही त्या बाबतीत। तर चला आता काय करायचं, हे अशा पद्धतीचं बीटमार्क प्रोजेक्ट पहिल्यांदा कॅपकटमध्ये ओपन करून घ्यायचा। एकदम सोपा, हे बघू शकता, याचा एकदम नादगोळा। आता काय करायचं माहिती आहे, ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, थोडं पुढे जायचं, तुम्हाला ते एक्सट्रॅक्ट ऑडिओचा एक ऑप्शन दिसून जात आहे। सिम्पली तुम्हाला ऑडिओला ह्याच्या एक्सट्रॅक्ट करून घ्यायचा, हे बघू शकता इथं एक्सट्रॅक्ट ऑडिओ, इथं सिम्पली याच्यावरती टॅप करायचं आणि ऑडिओला एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं। आता जिथं बीट चेंज होते काय, बरोबर त्या पॉईंटला यायचं, इथे बघू शकता इथं, आणि सिम्पली ह्या वरच्या फोटोला सिम्पली अशा पद्धतीने स्प्लिट करायचं या व्हिडिओला, ठीक आहे। आता याच्यानंतर काय करायचं, जो आपला हा स्टार्टिंगचा पॉईंट आहे, याला सिम्पली काय करायचं, एकदम सोपा विषय, नीट लक्ष द्या, हे फक्त असं थोडं रिप्लेसचं ऑप्शन येते बरं का। इथं काय करायचं, ह्या रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि मग मटेरियलमध्ये तुम्हाला हा फोटो आहे, आता इथं मी ह्या डेमोसाठी ह्याला यूज करायलो, बाकी तुम्हाला इथं जर समजा म्हणजे तुमचा फोटो यूज करायचा असेल करू शकताय, काय विषय नाही। आता हे झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, इकडं पहिल्यांदा यायचं आणि इथं ह्याच्यावरती क्लिक करून ह्याच्यासुद्धा रिप्लेसमध्ये जायचं आणि तुम्हाला मटेरियलमध्ये अशा पद्धतीने गणपती बाप्पांचा एक व्हिडिओ दिला आहे, सिम्पली ॲड करून घ्यायचा। एकदम सोपं आहे, बघू शकता, एकदम असं नादगोळा पद्धतीने, ठीक आहे, हे बघू शकता, एकदम विषय गंभीर। आता ह्याला काय करायचं माहिती आहे काय, हे जो आपला हा व्हिडिओ आहे, ह्या म्हणजे हा आपला फोटो आहे, या फोटोवरती क्लिक करायचं आणि थोडं पुढे जायचं, तुम्हाला इथं हे बघू शकता एकदम असं विशाळ पद्धतीने क्रॉपचं ऑप्शन दिसतोय, ओके। तर सिम्पली क्रॉपच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि ह्याला सिम्पली 16:9 अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आणि या फोटोला सिम्पली खाली वाढायचं आणि अशा पद्धतीने ह्याच्या म्हणजे ह्याला कसं अशा पद्धतीने सेट करायचं, म्हणजे कसं हे जसं आहे सेम तसं होऊन जाते। आणि हे जर तुम्हाला जास्तच वाटत असेल की थोडं काय, ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि आणखी तुम्हाला काय करायचं, क्रॉपवरती क्लिक करायचे, साईज काय परत वाढवायची, जास्त विषय म्हणजे जास्त काही घालायचं गरजच नाही, हे असं करायचं। ही साईज आहे बघा आपल्या फोटोची, आहे ती बाप्पांच्या, सिम्पली अशा पद्धतीने करायचं, हे ॲड आणि विषय, ओके। एकदम असं थोडं फक्त हे वरी केलं आहे, हे बघू शकता, थोडं आपण खाली ओढूया, काय विषय नाही ह्याला, ओके। हे बघू शकता थोडं खाली नॉर्मल आणि विषय क्लोज, नाद खुळा, संपला, विषय गंभीर। आता काय करायचं, एकदम स्टार्टिंगला यायचं इथं आणि इथं आल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं, इथं बघू शकता ओव्हरलेवर क्लिक करायचं, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला मटेरियलमध्ये अशा पद्धतीचा एक PNG आहे, हा PNG तुम्हाला इथं ॲड करायचा आहे आणि हा PNG तुम्हाला इथं सेट करायचा, संपला विषय। हे बघू शकता, ह्याची सुद्धा लेंथ जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढंच ठेवायचं, जास्त काही विषय करायचं नाही, एवढं करायचं। हे बघू शकता एकदम विषय हार्ड, एकदम जबरदस्त, ठीक आहे। आता एवढं झाल्यानंतर काय करायचं, सोपा विषय बरं का, म्हणजे एवढं काय अवघड नाहीच, त्यामुळे तुम्ही आताच एक लाईक ठोका व्हिडिओला आणि सबस्क्राईब करून टाका, ठीक आहे। आता हे झाल्यानंतर काय करायचं, स्टार्टिंगला बघू शकता इथं अशा पद्धतीने आपल्याला इथं ब्लर लावायला लागता विषय बरं का। त्यासाठी काय करायचं, स्टार्टिंगला यायचं इथं आणि स्टार्टिंगला नंतर तुम्हाला इथं इफेक्टचा ऑप्शन दिसतोय, सिम्पली त्या इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। आता ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय करायचं, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर खूप सारे इफेक्ट इथे तुम्हाला दिसून जाते, ठीक आहे। आणि हे म्हणजे तुम्हाला जर इफेक्ट दिसत नसेल, पहिला तुमच्या फोनमधनं कॅपकटला हाना आणि इन्स्टॉल डिलीट करा। डिलीट केल्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरनं हे ॲप घ्या, म्हणजे इथं विषय असा आहे की इथं काहीच प्रॉब्लेम नाही, त्यामुळे एवढा विषय करून घ्या, ठीक आहे। आता काय करायचं माहिती आहे का, इथं आपल्याला ओपन अँड क्लोजमध्ये यायचं आहे आणि ओपन अँड क्लोजमध्ये खूप सारे ब्लरचे इफेक्ट तुम्हाला ते दिसून जाते, ठीक आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला सुपर लार्ज जो आपला हा इफेक्ट दिसतोय, सिम्पली ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि हा इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा, सुपर लार्ज स्पॉट, सिम्पली याच्यावरती ॲड करा आणि प्लस ह्या ओकेवरती क्लिक करा। सिम्पली ह्या ऑप्शनवरती म्हणजे हा जो आपला इफेक्ट आहे त्या इफेक्टवरती क्लिक करायचं, खाली ऑब्जेक्टचं जे बटन दिसतंय का, ह्या ऑब्जेक्टच्या बटनवरती क्लिक करायचं आणि ऑल व्हिडिओ तुम्हाला इथं सेट करायचं, म्हणजे हे कसं विषय असा गंभीर दिसतंय। आता हे झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, हे बघू शकता, हे जे दोन फोटोंच्या मध्ये जे ऑप्शन दिसतं हे ट्रान्झिशनचं, सिम्पली या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं एकदा, ठीक आहे। आता ह्या ट्रान्झिशनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने विषय होऊन जाते, पण आता तुम्हाला इथं काय करायचं, हे बघू शकता बबल ब्लर, ही बबल ब्लर जी दिसतंय काय, हे बबल ब्लरचे विषय आहे, त्या बबल ब्लरच्या विषयावरती तुम्हाला फक्त क्लिक करायचं आणि ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा जो आपला ट्रान्झिशन आहे बसून जाते, गॉट इट करायचं आणि ओकेवरती क्लिक करायचं। हे बघू शकता अशा पद्धतीने हे म्हणजे एकदम विषय हार्ड
आणि एकदम पद्धतीनं ट्रान्झॅक्शनमध्ये एकदम असं विषय हार्ड होऊन जाते आणि तो व्हिडिओ आपला विषय गंभीर पद्धतीनं सगळा ट्रेडिंग विषय हार्ड सगळाच होतोय. ठीक आहे, तिथं आपला पूर्ण व्हिडिओ तयार होतोय. मग ह्या व्हिडिओला काय करायचं, ही अल्ट्रा HD हे बघू शकता, ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि इथं सिंपल पद्धतीनं काय करायचं, हे 1080 30 रिकमेंडेड हे सिम्पली एक नंबरला जे आहे मेक युअर व्हिडिओ क्लिअर अँड स्मूदर AI ही ह्याची इन्स्पिरेशन ते जे काय आहे इंग्लिश काय आपल्याला येत नाही. ओके, पण तुम्हाला समजते, हे आपल्याला समजते वरच कसा ही व्हिडिओ म्हणजे हे जर ऑप्शन ऑन केला तर व्हिडिओ स्मूथ होते वगैरे. इथून काय बॅक घ्यायचं काही जास्त करायचं नाही. हे काय करा म्हणताय बरं नका, काही विषय नाही, नको आपल्याला. ठीक आहे, सिम्पली तुम्हाला काय करायचं, ह्याला सिम्पली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आणि व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट. हे बघू शकता अशा पद्धतीने व्हिडिओ ते एक्सपोर्ट होऊन जात आहे. 100% व्हिडिओ एक्सपोर्ट झाला की ऑटोमॅटिक गॅलरीमध्ये सेव्ह होतोय, काहीच करायची गरज नाही. सगळा विषय गंभीर, मग तुम्ही त्याला शेअर कुठं करायचं काही करू शकताय सगळा. ओके, तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढं, बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तेवढं भाई तुम्ही कमेंट करत नाही, काही नाही, घाबरताय भाई, काय घाबरायचं काय विषय भाई, विषय काय लागत नाही, त्यामुळे कमेंट करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या तुमची, टेक केअर, बाय.